हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर ही आहे आपली स्वयंपाक खोली. तर स्वयंपाक खोलीमध्ये म्हणजे आता डेली तरी नाही मी स्वयंपाक म्हणजे आत्ता सध्या डेलीमध्ये करते. पण याआधी गॅसवरच स्वयंपाक असायचा आमचा जास्त करून. पण आता मध्ये उन्हाळ्यामध्ये याचं का हे चालू झालं ना, गॅसचा शॉर्टेज असं तसं. आणि तसं ही खोली आहे ना, आम्ही स्वयंपाकासाठी बांधली होती पण वापरत नव्हतो. स्टोर रूम म्हणूनच याचा उपयोग करायचा. अशा ज्याला नाही लागणाऱ्या गोष्टी ना त्याच्यात ठेवल्या जायच्या. आणि मग तो गॅसचा तुटवडा आला आणि मग तेव्हा ही खोली मग साफसफाई केली याची. ह्या चुली घालून घेतल्या. आता हे डिटेलमध्ये मी दाखवेन तुम्हाला नंतर. ह्या ही एक सिमेंटची चूल आहे ही, आणि ती दुसरीवाली विटाची चूल आहे. ही चूल घालून घेतली. खाली कोबा केलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. याला प्लास्टर नाही आहे. आणि हा कोबा करून घेतलेला आहे, त्याच्यावरती शेणाने सारवले. कोबा व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून शेणाने सारवल्यावर चांगलं दिसतं. आणि बघ आता हे मी कालवण करायला आणलेलं इकडे सगळं कापून. वांगी आहेत, मिक्सरमध्ये वाटून आणलेले. आता इथं हे करणार, शिजायला घालणार कालवण शिजलं का भाकरी करणार. चुलीवर स्वयंपाक इतका पटकन होतो ना, चूल चालू असते मग पटकन जाळ लागतो. कालवण चांगलं शिजतं चुलीच्या आरावर याच्यावर. आणि आता हे कालवण शिजायला घातलं, घरातून पिठाचा डबा परत हे घेऊन 10-5 मिनटात कालवण शिजून जातं. स्वयंपाक पटकन होतो चुलीवर, असं माझा सांगण्याचा हेतू आहे. तर चला बघू आपण आता भाजी. आता इथं धुरामुळं व्यवस्थित दिसत नाही, नाहीतर आता याच्यात मी तेल, मसाले, जिरी मोहरी, आता टोमॅटो वांग्याच्या भाजीत नाही घालू शक्यतो, घालतात ठिकठिकाणी. पण आता आमच्याकडं आहे घरची टोमॅटो पिकून चाललीत खूप लई, म्हणून मी टाकले एक चिरून वेस्ट जाण्यापेक्षा. आणि मसाल्याचा डबा आणि ते सगळे पदार्थ इकडं आणायचे आणि पुन्हा घरात येऊन ठेवायचे. त्याच्यासाठी मी घरातूनच कढईत टाकून आणले आणि आता फोडणीला टाकणार. जर चुलीवर स्वयंपाक करण्याचं आपण कंटाळा करतो. म्हणजे मी सुद्धा कधी आमचं लग्न झाल्यापासून ही स्वयंपाकाची खोली होती, पण कधी वाटलंच नाही. आता 2-4 माणसांचं 2-4च माणसं आहेत घरात म्हणल्या माणसाला वाटतं किती स्वयंपाक करायचा. आणि तसं माणूस म्हणतो सरपणाचा प्रॉब्लेम, तसं काय नाही. सरपण जर आपण आणण्याचा प्रयत्न केला ना तर भरपूर सरपण आपल्या शेतामध्येच असतं, पण आपण कंटाळा करतो असं झालं. आता मी पण पहिले म्हणजे सरपण नाही, पण आता डेली आणतो ना तर कुठं पण भरपूर लाकडं अशी मोठी लाकडं पडलेली असतात, पण आपण आणायचा कंटाळा करतो. नाही तर सरपण असं काही एवढं लागत नाही. आता अशी मोठी लाकडं, थोडी लहान मोठी लाकडं जर आणून ठेवली तर एक मोठा कावळा म्हणतो आपण वजन, तसं जर आणलं ना तर 5-6 दिवस आरामशीर जातं. एवढं काय सरपण लागत नाही. आता सध्या तरी आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून जास्त प्रमाणात सरपण लागतं. म्हणजे पाणी पण आंघोळीला तापावं लागतं आणि स्वयंपाक पण होतो. आणि मग म्हणून थोडं जास्त लागतं. नाही तर का नुसतं भाजी कालवण करायचं म्हणलं, ते भाकरी करायचं म्हणलं ना तर काय एवढं लागत नाही. थोडंसं मोठं सरपण असलं ना, असे मोठमोठी लाकडं, तर मग नाही जास्त लागत. कमी तेव्हा नाही तर छोटे असल्यावर जास्त लागतं. आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची आवड आहे मला. उन्हाळ्यामध्ये मी दरवर्षी बाहेरच विटा मांडायची, त्याच्यावर असं गरम होतं ना घरामध्ये, म्हणून बाहेरच स्वयंपाक करायची. आणि मग त्या पावसाळ्याच्या याच्यामध्ये मग हे झालं, आता पाऊस पडलायला लागल्यानंतर बाहेर खूप वारे बिरत होतं, आपलं हे खायदान वावदान म्हणतो नाही का, आणि मग ते बाहेर जमाना झालं. आणि मग ही खोली नीट करण्याचा मग माझ्या डोक्यात विचार आला. म्हणजे चुली घालून घेतले प्रॉपर. आता इथं पावसा पाण्याचं काहीच अडचण नाही स्वयंपाक करायला. असं सरपण आणून ठेवलं ना जास्त, एक
8 दिवस पुरून एवढं म्हणजे किती पाऊस आला येत. आता हे खिडक्या छोट्या आहे म्हणून थोडासा दूर होतो. आपण असं व्यवस्थित जर चालली तर मग नाही एवढा दूर होत. पण जास्त असं कोंबलं बिनलं तर जास्त दूर होतो. तर चला कालवून घेऊ फोडणी टाकून आपण. ते शूट घ्यायला दुसरा माणूस असला ना मग व्यवस्थित धरता येतं बरं का मोबाईल. पण मी माझ्या कामासाठी दुसऱ्याचा वेळ वाया घालवायचा नाही, म्हणजे असं माझा प्रयत्न असतो. आता ही वांगी चांगली घरात कापून पाण्यात टाकून धुवून आणलेली मसाल्यात टाकून चांगली परतून द्यायच्यात आपल्याला. टाकून घेतलेलं याला थोडं मसाला चांगलं परतलं की मग द्यायची वाटण टाकून. हे असं वाटण तयार केलेलं आहे मी. हिरवं दिसतं त्याच्यात कोथिंबीर कढीपत्ता आहे ना, मी वाटणात वाटून घेतलेला आहे. आपण कोणतं पण कालवण होतं ना, कढीपत्ता हे जर वरून टाकलं ना तर ते बरंच म्हणजे वेस्टेज म्हणजे काढून टाकतो ना, काढतात ना ते सगळं तेल मसाला त्याच्यात वाया जाते. जसं वाटून टाकलं तर आणखीन चव भारी. कोथिंबीर वरून टाकण्यापेक्षा मी ना अशी याच्यात टाकत असते, वाटून टाकत असते. आता दुसरं काही पदार्थामध्ये वरूनच टाकावं लागते वाटणात त्याच्यात म्हणायला कापू. त्याला अशी ह्या मसाल्याच्या कालवणमध्ये वाटून जर टाकले ना तर आणखीन भारी. तुम्हाला जवळ येऊन दाखवते मी वांग्याची भाजी तयार झालेली. नंतर दाखवूनच तुम्हाला. तरी ते याला चांगली येणारच आहे, त्यात काही विषय नाही. आणि तरी कशी आहे ती त्यापेक्षा ती चव कशी होणार आहे ते आणखी जास्त महत्त्वाचं. जास्त पातळ नाही, थोडंसं अंगापुरतं पाणी लपटपीत आपण म्हणतो ना त्या पद्धतीने करणार आहे. 4-6 माणसं आहेत आहे पण असं जास्त क्वांटिटीमध्ये कालवण लागत नाही आम्हाला, कमी प्रमाणामध्येच लागतं. त्याच्यामुळे मग जास्त असं पातळ कालवण काही करायची गरज नाही लागत. फुले में पाणी आणून तर चला दाखवते मी तुम्हाला आपली वांग्याची भाजी कशी तयार झालेली आहे. पक्क
पक्कड नका बघू तुम्ही. ही पक्कड आहे ना जुनी आहे, आमच्या आईंची, आमच्या सासूबाईंची पक्कड आहे. आणि आता घरात एक पक्कड, इथे एक पक्कड वापरायची म्हणले मग इथं ती काळी चुली पुढत वापरली जाते आणि घरात दुसरी पक्कड आहे. तर आता आपल्या भाजीचं टेक्स्चर कसं आलेलं आहे बघा तुम्ही. खायला आता एवढं काय तेल आलं ना, टाकलं नव्हतं मी, मसाल्याचं तेल वरती आलेलं आहे. वांग आपलं प्रॉपर शिजलेलं आहे. तर खूप छान भाजी झालेली आहे. एवढी भाजी आम्हाला भरपूर होते. आणि ही सुद्धा अशी जुनीच ताटली आहे, पण ही याच्यावर अशी प्रॉपर बसते, अशी चुलीवर ठेवायची म्हणल्यावर. आणि याच्यापेक्षा मोठं झाकण जर याच्यावर ठेवायचं म्हणलं ना तरी साईडनी काळं होतं, त्याच्यासाठी हे ठेवलं होतं. तर चला आता भाजी झाली आपली, ठेवून दिली. आता भाकरीला पीठ, परात, तवा हे घेऊन आले मी. पिठाचा डबा असतो शक्यतो इथंच, चुलीवर शक्यतो भाकरी ते मी चुलीवर करीत असते, त्याच्यामुळं पिठाचा डबा असतो इथं. आणि बाकीच्या मोजक्या एक तेलाची किटली, मिठाचं असं. पण माझं कसं आहे, संध्याकाळून मला कंटाळा आला ना मग मी गॅसवरच स्वयंपाक करते. संध्याकाळून रानातून यायला लेट झालं किंवा दमल्यावर दिवसभर कंटाळा येतो, मग घरातच करीत असते. त्याच्यामुळं मग काही वस्तू घरातच असतात, मग ते नेहान करावं लागतं. चला भाकरी करून घेते आता. चुलीवर काय एक 10-15 मिनटं जाळ चांगला लागला ना, 5-7 भाकरीला 10-15 मिनटं लय झाले. चला झाल्या दाखवते तुम्हाला. चुलीला जाळ एकदम भारी लागलेला आहे. ढांढण कमाल बघा तुम्ही आता चुली जाळ कसलं चालू आहे. आणि असा जाळ चालला ना किती भारी पटपट पटपट भाकरी येते बाहेर. हे थोडंसं कुचकं सरपण आहे, आणि कुचकं सरपण असल्यामुळे ना हे होते, धूर होतो याचा थोडासा जास्त.
आता डाळ चांगला लागला ना, परत तिथली भाकर तयार व्हायच्या आधी वरची भाकर हे होती, काय म्हणतात, भाजून होती. एक आजचं सर पण माझं एवढे हे नाही, दूर येत होते आता जास्त, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतोय, बाकी काय नाही.